जे इराणचे सर्व आहेत त्यांचा मृत्यू झाल्याचा आता दावा करण्यात येतोय. आता पुढे काय हा सगळ्यात मोठा सवाल आता या निमित्तानं उपस्थित झालाय. नाही, नक्कीच आहे. पहिले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही जी बातमी होती ती ब्रेक केली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाकडनं ही बातमीला दुजोरा देण्यात आला. त्यानंतर वेस्टर्न मीडियामधनं बातम्या यायला लागल्या, परंतु इराणकडनं कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन या संदर्भामध्ये येत नव्हतं आणि ते आज सकाळी आलेलं आहे. इराणच्या जी स्टेट न्यूज एजन्सी आहे त्यांनी कन्फर्म केलेलं आहे की इराणचे जे सर्वोच्च धार्मिक नेते आहेत आयातुल्ला खामेनी यांचं निधन झालेलं आहे, अटॅकमध्ये निधन झालेलं आहे आणि हा वॉर सुरू झाल्यानंतर साधारणतः 24 आवर्समध्ये हा प्रकार घडलेला आहे. अर्थात आपण ही गोष्ट ही लक्षात घेणं गरजेचं आहे की या खामेनींचं निधन झालं, एक मोठं पर्व त्या ठिकाणी संपलेलं आहे. साधारणतः 1979 मध्ये इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली. त्यापूर्वी शहा पहलवीचं त्या ठिकाणी जे प्रो वेस्ट आणि प्रो अमेरिका अशा प्रकारचं शासन होतं ते उलथून पाडण्यात आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणची धार्मिक राजवट पहिले आयातुल्ला खोमेनींची होती आणि त्यानंतर खामेनींची होती. साधारणतः 3 दशक हे खामेनीची राजवट होती आणि त्या काळामध्ये या राजवटीकडे एक त्यांनी ज्या पद्धतीचा ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार केलेला होता त्याच्या माध्यमातून अनेक प्रॉक्सीज म्हणजे इराण पुरस्कृत ज्या संघटना आहेत, विशेष करून हमास, हिजबुल्ला आणि हौती असेल यांच्या माध्यमातून संपूर्ण आखातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक्स असतील, बऱ्यापैकी अस्थिरता निर्माण करण्यासंदर्भात आणि तिथल्या हिंसाचारामध्ये एक मोठं ज्याला म्हणता येईल आपल्याला एनकरेज करणं म्हणा किंवा कॉन्ट्रीब्युशन देणं म्हणा ह्या संघटनांकडनं झालेलं होतं आणि त्याच्या संदर्भामध्ये आज हे ते पर्व साधारणतः 3 दशक चालणारं पर्व संपलेलं आहे. या संदर्भामध्ये काल डोनाल्ड ट्रम्प यांनी जो 8 मिनिटाचा व्हिडिओ प्रसारित केलेला होता त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे ताकीद दिलेली होती की एकतर तुम्ही सरेंडर व्हा, नाही तर तुम्ही मृत्यूसाठी तयार राहा. ही एक अल्टिमेटम या संदर्भामध्ये दिलं गेलेलं होतं आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 3 दशकांमध्ये पहिल्यांदा असं घडलं होतं की आयातुल्ला खामेनी यांची राजवट ही अत्यंत कमकुवत झालेली होती. ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेली होती. जनतेचा सपोर्ट जो असतो त्या दृष्टिकोनातून झाली होती. गेल्या 2 महिन्यांपासून इराणमध्ये आर्थिक समस्यांमुळे सातत्याने विरोध प्रदर्शनं चाललेली आहेत. व्यापारी रस्त्यावरती आलेले आहेत. महागाई प्रचंड वाढलेली आहे. करन्सीचं डिव्हॅल्युएशन झालेलं आहे आणि जी ऑइल सेंट्रिक इराणची इकॉनॉमी होती त्या इकॉनॉमीला प्रचंड मोठी बाधा, मग त्यात ऑइलचे प्राइसेस कमी होणं असेल किंवा इराणवरचे असणारे आर्थिक निर्बंध असतील. आर्थिक निर्बंधामुळे देखील इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती आणि याच्यामध्ये हा अमेरिका आणि इस्रायलसाठी अत्यंत संयुक्तिक अशा प्रकारची वेळ होती की याच वेळेला ते स्ट्राईक करू शकत होते आणि तिथं सत्तांतर घडून आणणं किंवा धार्मिक राजवट जी आहे ती पूर्णपणे संपून टाकणं यासाठीचा हा एक अप्रोप्रिएट टाइम होता आणि ती संधी साधली ही प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहूंनी. या ठिकाणी कळीचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. अर्थात इराण यासाठी तयार नव्हता असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाहीये, कारण इराणवरती अटॅक होणार, आयातुल्ला खामेनींचं असॅसिनेशन केलं जाणार या संदर्भात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सातत्याने बातम्या येत होत्या. याचा अर्थ असा नाही की इराण हा प्रिपेअर्ड नाहीये. इराणनी सेकंड लाईन ऑफ कमांड, थर्ड लाईन ऑफ कमांड ह्या सगळ्या तयार करून ठेवल्या असतील. अर्थात खामेनींचा मृत्यू झाला याचा अर्थ आखातामध्ये शिलकलेला संघर्ष पूर्णपणे थांबला असं अजिबात म्हणता येणार नाहीये. याचं कारण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीचे स्ट्राईक, रिटॅलिएशन ज्याला म्हणतो आपण, परत हल्ला करणं हे इराणने काल केलं. जवळपास 7 देशांवरती इराणकडनं हल्ले झालेले होते. त्याचप्रमाणे इस्रायलवरती हल्ले झालेले होते. आपल्याला हेही विसरून चालणार नाहीये की इराण हा एकमेव आखातामधला देश असा आहे की ज्याच्याकडे हायपरसॉनिक, सुपरसॉनिक अशा प्रकारचे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत. प्रचंड मोठा ताफा आहे. डोनाल्ड ट्रम्प जरी म्हणत असला की आम्ही ते उद्ध्वस्त केलेले आहेत, त्याचं कोणते कन्फर्मेशन अजून नाहीये. त्यांच्याकडे अत्याधुनिक ड्रोन्स आहेत आणि ह्या सगळ्यांचा वापर ते आता आणखीन ताकदीने करू शकतात हे देखील विसरता कामा नाहीये. त्यामुळे तिथं आयातुल्ला खामेनी यांचं मारले गेलेत किंवा त्यांचं निधन झालं याचा अर्थ अजिबात असा होत नाहीये की हे संघर्ष संपेल. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जर पूर्वी इतिहासामधले काही आपण अनुभव पाहिले तर साधारणतः 2003 मध्ये अशाच पद्धतीने अमेरिकेने इराकवरती कारवाई केली होती. 2003 मध्ये सद्दाम हुसेनला मारलं होतं आणि त्यानंतर इराकमध्ये काय घडलं? त्यांना असं वाटत होतं की इराकमध्ये शांतता निर्माण होईल, स्थैर्य निर्माण होईल. इराकमध्ये शांतता निर्माण झाली नाही, स्थैर्य निर्माण झाली नाही. उलट त्या ठिकाणी आयसिस असेल, हे अल कायदा असेल, या सगळ्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना त्या ठिकाणी शेल्टर मिळालं. हा अमेरिकेला प्रचंड मोठा त्रास झाला. लिबियामध्ये काय घडलं?
त्यामुळे आखातामधल्या देशांचा अनुभव आपल्याला असं सांगतो की त्या ठिकाणी एखादा स्ट्रॉंग लीडर हा जरी गेला आणि वेस्टर्न सोसायटीजला आणि अमेरिकन मीडियाला जरी असं वाटत असलं किंवा प्रशासनाला असं वाटत असलं की आता सगळं काही चांगलं सुरळीत होणार आहे, असं अजिबात नाहीये. पहिले अनुभव बघता इराणमध्ये देखील आता हा संघर्ष किती काळ चालेल हा येणारा काळच ठरवेल, परंतु इराणमध्ये सगळे स्थैर्य निर्माण झालेलं आहे. रजा पहलवी आता परत येण्याच्या मार्गावरती, त्याचा अर्थ तिथं पुन्हा एकदा अमेरिका पुरस्कृत वेस्ट पुरस्कृत शासन निर्माण होईल आणि सगळं काही चांगलं होईल असं दावा करणं हे अत्यंत चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे आपण एकूण पूर्वीचा अनुभव बघता की ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेने मिलिटरी इंटरव्हेन्शन केलेलं आहे, मग ते अफगाणिस्तान असेल, इराक असेल, या प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रॉब्लेम्स नंतर निर्माण झालेले आहेत. आणि हाच सगळ्यात मोठा आखाती देशांमधल्या यांचा प्रॉब्लेम, विशेष करून इस्लामिक देशांच्या बाबतीमध्ये हा तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येतो आहे. आणि म्हणून हा संघर्ष थांबेल अशाही पद्धतीचा भ्रमामध्ये राहता कामा नये. याचं कारण असं आहे की जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की त्यांची सेकंड लाईन ऑफ कमांड काय राहणार आहे, थर्ड लाईन ऑफ कमांड काय राहणार आहे, म्हणजे आयातुल्ला खामेनी गेल्यानंतर नेतृत्व कोणाच्या हातामध्ये जाणार आहे, अशा स्वरूपाचा पूर्ण स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर त्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळे या इम्प्रेशन मध्ये राहायला नको. याच्यात दुसरा अत्यंत कळीचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आता अमेरिकेला ओपन वॉर जे आहे ते डिक्लेअर यासाठी करता येत नाही की डोनाल्ड ट्रम्पनी अमेरिकेच्या काँग्रेसची परवानगी न घेता हा अटॅक केलेला आहे आणि त्यामुळे अमेरिकन काँग्रेसमध्ये या संदर्भामध्ये कमालीचा रेजिस्टन्स हा तयार झालेला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना हे परमिशनच्या बाबतीमधला जो मुद्दा आहे तो तिथं घ्यावा लागणार आहे. त्यामुळे एक बाब आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की आयातुल्ला खामेनींचं निधन म्हणजे हे सगळं संघर्ष संपला आहे, सगळं काही सुरळीत झालेलं आहे असं अजिबात ह्या इम्प्रेशन मध्ये कोणी राहता कामा नये. नक्कीच या अनुषंगाने आणखी काही मला प्रश्न विचारायचे, मात्र संरक्षण व सामरिक अध्ययन विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय खरे आपल्यासोबत आहेत. मात्र देवळणकर सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. जी भूमिका जसं तुम्ही आता म्हणत होता की ट्रम्प यांनी जी आक्रमक भूमिका घेतली, सर्वोच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आणि त्यानंतर त्यांनी जे काही संकेत दिले होते की आम्ही त्याचं उत्तर कसं देणार आहोत किंवा त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. तर सध्याची ही परिस्थिती पाहता तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक म्हणून कुणाची बाजू योग्य वाटते, अमेरिकेची बाजू की ज्या प्रकारे अति आत्मविश्वासानं खामेनी यांनी भूमिका जाहीर केलेली होती, त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही अमेरिकेला घाबरत नाही, तर त्यांची बाजू योग्य तुम्हाला वाटते की ट्रम्प यांची भूमिका? हे बघा, दुर्दैवाने आज जागतिक राजकारणामध्ये अत्यंत नकारात्मक प्रवाह प्रभावी व्हायला लागली. जसे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. हो, आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 193 देश आहेत, हे सार्वभौम देश आहेत, यांना संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यता दिलेली आहे. त्या देशाची जनता ठरवेल की त्यांचे नेते कोण असले पाहिजे आहेत. एखादी एक्सटर्नल पॉवर कशी ठरवणार की कोणत्या देशामध्ये कोणी सत्ता चालवायची, कोणी राज्य करायचं. दुर्दैवाने हा प्रकार तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर दिसायला लागले. व्हेनेझुएलामध्ये मादुरोचं शासन असावं की नसावं हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. इराणमध्ये खामेनीचं शासन असावं की नसावं हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. आता त्यांनी क्युबाच्या संदर्भामध्ये काल वक्तव्य केलं की क्युबामध्ये सुद्धा आम्ही अशाच प्रकारे सत्तांतर घडून आणणार आहोत. मेक्सिकोच्या बाबतीमध्ये त्यांनी असं विधान केलेलं आहे. हा अतिशय नकारात्मक प्रवाह हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रभावी होताना दिसतो आहे. एखाद्या देशामध्ये, सार्वभौम देशामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू करता आहात, व्हेनेझुएलामध्ये त्याच्या राष्ट्राध्यक्षांसाठी त्यासाठी तुम्ही ऑपरेशन राबवता आहात, डेल्टा फोर्सेस तिथे करतात, मध्यरात्री त्या राष्ट्राध्यक्षाला पिकअप करतात, तुम्ही त्याला तुरुंगात ठेवता आहात आणि जगामध्ये कोणताही देश व्हेनेझुएलाच्या बाजूनी बोलायला तयार नाही, त्यांना मदत करायला तयार नाहीये. आज इराणच्या बाबतीमध्ये इराणची जनता हा कॉल घेणार आहे की आयातुल्ला खामेनी आम्हाला हवेत की नाहीये, परंतु हा डोनाल्ड ट्रम्प ह्या स्वरूपाचा कॉल घेत आहेत. हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. आता इराण झालं, आता इतर देशांकडे ते वळत आहेत. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते की दुसऱ्या महायुद्धानंतर जो एक मल्टीलॅटरलिझम म्हणजे ज्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र संघटना निर्माण झाली, इतर अनेक संस्था संघटना निर्माण झाल्या, ह्या का निर्माण झालेल्या होत्या? यासाठी निर्माण झालेल्या होत्या की कोणताही जो प्रश्न आहे हा युद्धाच्या संघर्षाच्या माध्यमातून सोडवायला नको, तो शांततेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे, चर्चेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे, राष्ट्रांमध्ये सहकार्य निर्माण झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्र संघटना निर्माण केली गेली. आज जगामध्ये एवढ्या प्रादेशिक संघटना, जागतिक संघटना आहे, पण कोणत्याही संघटनेमध्ये ही क्षमता नाहीये की ती अमेरिकेवरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतील, डोनाल्ड ट्रम्पवरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतील. त्यामुळे तुम्हाला ही जी परिस्थिती दिसती ही पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दरम्यानची
अशी परिस्थिती दिसून येते. हा जो 20 वर्षांचा काळ होता पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामधला, त्या काळामध्ये राष्ट्र बलवान झालेली होती. त्या काळामध्ये राष्ट्रसंघ एकमेव संघटना होती जी कमकुवत झालेली होती. आणि ज्या ज्या वेळेला राष्ट्र बलवान होतात त्या वेळेला इतिहास असं सांगतो की त्याच्यातनं हिटलर तयार होतात, त्याच्यातनं मुसोलिनी तयार होतात, त्याच्यातनं महायुद्ध घडतात. आणि आजची परिस्थिती ही तुम्हाला तशाच पद्धतीने त्याच मार्गाने त्याच दिशेने जाताना दिसून येते आहे. सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना या कमकुवत होताना दिसतात. युनायटेड नेशन्स कोणती रोल प्ले करताना दिसत नाही. विश्व व्यापार संघटना रोल प्ले करताना दिसत नाहीये. G7 G20 कोणताही रोल प्ले करताना दिसत नाहीये. जो देश आपल्या हितसंबंधांना काय संयुक्तिक आहे, योग्य आहे, अशा पद्धतीने निर्णय घेतो, ज्यांच्याकडे मिलिटरी पॉवर आहे, मसल पॉवर आहे, ते इतरांवरती आपली इच्छा लादण्याचा प्रयत्न करतायत. रशिया युक्रेन युद्धामध्ये तुम्हाला काय दिसतंय? उद्या चायनाने तैवानवरती आक्रमण केलं, चायनाने नेपाळवरती आक्रमण केलं, चायनाने भूतानवरती आक्रमण केलं, तर ह्या छोट्या देशांच्या मदतीला कोण येणार आहे? त्यामुळे प्रत्येक देश आपला संरक्षणाचा खर्च वाढवायचा प्रयत्न करतोय. यामधनं मोठी शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झालेली आहे. युनायटेड नेशन्स आणि अमेरिका आणि रशियामधला जो स्टार्ट ट्रीटी होता तो संपुष्टात आलेला आहे. कोणत्याही न्यूक्लिअर वेपन्स किती प्रोड्यूस करायचे याच्यावरती निर्बंध आता राहिलेले नाहीयेत. त्यामुळे एका अनियंत्रित स्पर्धेच्या हिंसक स्पर्धेच्या दिशेने जग चाललेलं आहे आणि अत्यंत धोक्याचा हा संकेत आहे. त्यामुळे आता इराण झालं, उद्या कोणत्या देशाचा नंबर लागेल हे सांगणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे आयातुल्ला खामेनींची राजवट ही किती रिग्रेसिव्ह होती, ते किती त्याच्या माध्यमातून किती जुलमी होती, त्यांनी किती हिंसाचार पसरवला, किती दहशतवादी संघटनांना खतपाणी घेतलं, हा एक वेगळा मुद्दा झाला. पण तो कोणत्या देशामध्ये कोणी राज्य करावं हा त्या देशांच्या जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे तो जर डोनाल्ड ट्रम्प ठरवायला लागले तर मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. हा एक अत्यंत चुकीचा संदेश जागतिक राजकारणामध्ये जातोय आणि त्यामुळे प्रत्येक देश आपलं स्वतःचं संरक्षण सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच्यातनं मोठमोठी युद्ध होतात. आपल्याला असं वाटलं होतं की रशिया युक्रेन युद्धानंतर एक कन्फ्लिक्ट झोन युरोपमध्ये तयार झाला, आता होणार नाहीये. परंतु तुम्हाला आता मिडल ईस्टमध्ये झाल्याचं दिसतंय. पाकिस्तान अफगाणिस्तान मधला संघर्ष ऑलरेडी सुरू झालेला आहे. त्यानंतर उद्या तैवान आणि चीन मधला संघर्ष सुरू झाला तर नवल वाटायला नको. त्यामुळे या संदर्भातले कन्फ्लिक्ट झोन का तयार होत आहेत? कारण ज्या पद्धतीची एक विश्वरचना दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झाली होती, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांना काही अधिकार राष्ट्रांनी दिलेले होते आणि त्या संघटनांमुळे त्यांच्या महत्वाकांक्षांवरती नियंत्रण आंतरराष्ट्रीय संघटना ठेवत होत्या. मात्र त्या कमकुवत झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सारखे नेते हे स्ट्रॉंग बनत चाललेत आणि हा अत्यंत धोक्याचा संकेत जो आहे तो आज आपल्याला प्रभावी होताना दिसतो आहे. नक्कीच तुम्ही जसं म्हणताय तर ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुढचा कुठला देश असणार याची कल्पना सध्या तरी आपण करू शकत नाही. मी खरे सरांकडे जाते. सर, ज्या प्रकारे एका दिवसातच इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे, त्यानंतर हाच प्रश्न उपस्थित होतोय की आता त्यांचं भवितव्य काय, इराणचं पुढे काय होणार? आता इराण त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देणार का? आणि ट्रम्प जो दावा करतात की लोकशाहीचं राज्य आम्ही इराणमध्ये आणणार आहोत, ते खरं तर प्रत्यक्षात येऊ शकेल का? काय भवितव्य वाटते तुम्हाला इराणचं? इराणचे सर्वोच्च नेते यांची ज्या पद्धतीने मोसाद, CIA आणि M16 यांच्या इंटेलिजन्स इनपुट केवळ कालपासून नव्हे तर गेल्या वर्षभरापासून म्हणजे 12 जून गेल्या वर्षी जे 12 दिवसाचं इस्रायल इराण हे जे युद्ध झालं 12 दिवसाचं, त्याच वेळेस इस्रायलच्या मोसाद आणि CIA ने कशा पद्धतीने इराणचे जे लष्करी अधिकारी आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर कसा हल्ला करता येईल त्याचे इंटेलिजन्स इनपुट सातत्याने त्यांना मिळत होते आणि त्यांनी बरोबर ज्याला प्रिएम्प्टिव्ह अटॅक ज्याला म्हणतो, म्हणजे 1967 मध्ये ज्या पद्धतीने प्रिएम्प्टिव्ह अटॅक केला तशा पद्धतीचं प्रिएम्प्टिव्ह अटॅक त्याला स्लोगन दिलं आणि इराणवर काल हल्ले केले. आता तो हल्ला एवढा तीव्र असेल असं जागतिक पटलावर कोणालाही त्या ठिकाणी वाटलेलं नव्हतं, परंतु रियालिटी अशी आहे की ज्या पद्धतीने त्यांनी स्ट्रॅटेजिक इनपुट्स घेऊन ज्या सी आणि एअरचा वापर करून त्या ठिकाणी हल्ले केले त्याचे अॅक्युरेसी आणि टाइम याचा निश्चितपणे आणि टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर करून त्याने ते यशस्वी झालेले आहे. प्रश्न आता याच्या पुढे काय, या ठिकाणी पूर्णपणे वेस्ट एशियामध्ये इस्रायलला एक रिजनल लीडर होता कामा नये यासाठी चीन आणि रशियाची भूमिका फार महत्वाची असणार आहे. आणि म्हणून पुढचे जे नेते जे आहेत म्हणजे त्यांचं जे उत्तराधिकारी आहेत, आता या ठिकाणी 3 लेडरवर त्यांनी काम केलेले इराणचे राष्ट्राध्यक्षांनी त्यांना हे माहित होतं की आज ना उद्या आपल्यावर जर आक्रमण झालं तर पुढे काय, आणि त्यामुळे त्या ठिकाणी 3 लेयर त्यांनी
प्रस्थापित केली होती आणि त्याच्यामध्ये त्याचं उत्तराधिकारीसह इतर सर्व यंत्रणा विकसित कार्यान्वित करून ठेवलेली होती आणि त्याचं परिपाक म्हणजे आपल्याला लगेच त्याचे नवीन उत्तराधिकारी त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. इथे सर्वात महत्वाची जी स्ट्रेंथ इराणकडे आहे, इराणकडे जरी आर्थिक आणि इतर सर्व हे असतील तरी होर्मुझ जे समुद्रधुनी आहे त्या ठिकाणी त्यांनी जर त्या नाकाबंदी केली आणि त्यांच्याकडे हाच एक पर्याय आहे की एनी हाऊ होर्मुझ जी समुद्रधुनीने नाकाबंदी करून जागतिक पटलावर जे सप्लाय चेन जे आहे ऑइल सप्लाय चेनची जे ती डिस्टर्ब जर केली तर संपूर्ण जागतिक पटलावर ऑइल प्राइसेस जे आहेत याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि म्हणजे 0.3% ही जगाची जीडीपी जी ही या युद्धामध्ये कमी होऊ शकते. याचं स्टॅटिस्टिकल त्यांनी त्या पद्धतीने केलेलं असल्या कारणाने आज इराणकडे असणारी जी बॅलिस्टिक्स मिसाईल्स आहेत त्या बॅलिस्टिक्स मिसाईलद्वारे जेवढं शक्य आहे तेवढं ते काउंटर करण्याचा प्रयत्न करतील आणि ते करत असताना त्याला चीन आणि रशिया हे कशा पद्धतीने पुढे येत आहेत याच्यावर पुढचं भवितव्य असणार आहे. खरं म्हणजे अमेरिकेने ज्या पद्धतीने व्हेनेझुएलाला किंवा ग्रीनलँड असेल व्हेनेझुएला असेल आणि जी ज्याला म्हणतो ना आम्ही त्याला आमच्या या स्ट्रॅटेजिक याच्यामध्ये सुपर पॉवर न म्हणता युनिपोलर वर्ल्ड ज्याला म्हणतो त्या युनिपोलर वर्ल्डच्या आवेश भावाने ज्या पद्धतीने जागतिक पटलावर कार्यान्वित होते त्या ठिकाणी रशिया चीन भारतासह अमेरिकेच्या या धोरणाला आपण मल्टीपोलर वर्ल्ड मध्ये आहोत आणि मल्टीपोलर वर्ल्ड मध्ये प्रत्येक विकसित राष्ट्रांना एक से आहे आणि त्यांच्याशिवाय पुढे जाता कामा नये आणि म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रॅटेजिक अलायन्स त्या ठिकाणी केले. आता पुन्हा या ठिकाणी आपल्या भारताची जी भूमिका आहे म्हणजे आपण ज्या नेतान्याहू यांनी जी हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्क त्या ठिकाणी फेब्रुवारी 2026 मध्ये आल्या त्या हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्क मध्ये भारत, ग्रीस, त्याच्यानंतर सायप्रस आणि इतर काही देश इस्रायल या हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्क मध्ये याचे बेनिफिट भारताला मिळतील अशा पद्धतीचं क्रिटिकल टेक्नॉलॉजी असेल, आयरन डोम असेल किंवा इतर लष्करी साधन सामुग्री इस्रायलकडनं भारताकडे मिळेल आणि म्हणून भारताने या हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्क मध्ये यावं यासाठीची गेल्या महिन्यापासून त्याच्यावर चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा कार्यान्वित होत असताना आता या पद्धतीचं हे वातावरण निर्माण झाल्यामुळे संपूर्ण आखाती राष्ट्रांचे जवळपास आपल्याकडे 80 लाखापेक्षा जास्त भारतीय त्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्याचबरोबर इथे सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे इराणच्या काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन एका अर्थाने की इराण हे शिया पंथीय मुस्लिम राष्ट्र आहे आणि सर्व अमेरिकेचे जे स्ट्रॅटेजिक बेसिस आहेत ते सर्व सुन्नी बेस्ड अशा ठिकाणी जी राष्ट्र आहेत त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून इराणला त्या ठिकाणी प्रतिकात्मक किंवा एक रिजनल स्टॅबिलिटीसाठी एक सपोर्टिव्ह कुठलाही देश नाही. त्याला फक्त इराणला नॉर्थ कोरिया असेल, रशिया असेल आणि चायना असेल यांचा सपोर्ट असल्या कारणाने त्या ठिकाणी इराण आपले तंत्रज्ञान विकसित करू शकला. आर्थिक प्रश्न असूनही त्या ठिकाणी सर्वाइव्ह होऊ शकला. परंतु इथून पुढे आता सर्वात म्हणजे या वेस्ट एशियामध्ये सिंगल हँडेडली इस्रायलचं वर्चस्व प्रस्थापित होऊ नये, त्या ठिकाणी अमेरिकेचं वर्चस्व प्रस्थापित होऊ नये म्हणून चीन शांत बसणार नाही. चीन आणि रशिया या ठिकाणी पुढील काळात वेगवेगळ्या पद्धतीने याला स्ट्रॅटेजिकल सपोर्ट देतील आणि आंतरराष्ट्रीय पटलावर एक नव्या संघर्षाची ठिणगी ऑलरेडी आलेली आहे परंतु याचे परिणाम जागतिक पटलावर अधिक तीव्रतेने आपल्याला पाहावयास मिळतील. नक्कीच याचे परिणाम आता पुढच्या काळात कसे पाहायला मिळतील हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा देवळाणकर सरांकडे मी जाते. सर, आपण काल पाहिलं की इराणवर हल्ला झाल्यानंतर इराणनं प्रत्युत्तरादाखल आखाती देशांवर मोठे हल्ले केले. मग ते UAE असो, सौदी असो, कुवेत असो या सगळ्या ठिकाणी मोठे हल्ले करण्यात आले. काय यातून इराण सांगू इच्छितोय? इराणला काय यावर हल्ले करण्याची वेळ आलेली आहे आणि यामुळे या एकूणच परिसरावर किंवा पश्चिम आशियावर कसे परिणाम होत आहेत या युद्धाचे? हे लक्षात घ्या, हे प्रेडिक्टेबल होतं. प्रेडिक्टेबल यासाठी होतं की हे इराणनी यापूर्वी सांगितलेलं होतं की जर आमच्यावरती इस्रायल किंवा अमेरिकेकडनं अटॅक झाला तर आम्ही उत्तरादाखल केवळ इस्रायलवरती अटॅक करणार नाही किंवा अमेरिकन वॉरशिप्स वरती अटॅक करणार नाही. ज्या ज्या ठिकाणी आखातामध्ये अमेरिकेचे एअर बेसेस आहे, मिलिटरी बेसेस आहे, त्यांचा सगळ्यात मोठा मिलिटरी बेस बहरीनमध्ये आहे, त्यांचा मिलिटरी बेस एअर बेस दोहामध्ये आहे,
सौदी अरेबियामध्ये आहे, ज्या ज्या ठिकाणी जे जीसीसी मेंबर्स आहेत, त्या जीसीसी मेंबर्समध्ये ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आहेत, त्या त्या ठिकाणी आम्ही अटॅक करणार. आणि हे त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार ते अटॅक झाले, पण जवळपास 7 देशांवरती त्यांनी अटॅक केले. अर्थात हे अटॅक सिव्हिलियन्सवरती झालेले नव्हते, हे अटॅक केवळ मिलिटरी बेसेसवरती झालेले होते आणि ते लो इंटेन्सिटी अटॅक्स या बाबतीत होते. याच्यातनं एक प्रतिकात्मक मेसेज, सिम्बॉलिक मेसेज त्यांना द्यायचा होता आणि तो मेसेज असा आहे की आम्ही करू शकतो त्यांच्या दृष्टिकोनात. पण इराण हा अत्यंत, मी तुम्हाला सांगितलं, मिलिटरी स्ट्रॉंग देश आहे, त्यांच्याकडे बॅलिस्टिक मिसाईल आहे. कम्पेअर टू अदर अरब नेशन्स इराणची मिलिटरी पॉवर ही निश्चितपणे जास्त आहे आणि इराणच्या दृष्टिकोनातनं हे सॉफ्ट टार्गेट्स आहेत. आणि दुसरं म्हणजे अरब देशांना आता कोणत्या प्रकारचा संघर्ष या ठिकाणी नकोय. लक्षात घ्या, यापूर्वी पण इराणने आपल्या प्रॉक्सीज म्हणजे इराण पुरस्कृत ज्या संघटना आहेत, विशेष करून हमास असेल, हिजबुल्ला आणि हौतीच्या माध्यमातून अनेकदा या अरब देशांमधल्या, विशेष करून सौदी अरेबिया असेल, कुवेत असेल, यांच्यामधल्या तेलाच्या ज्या खाणी आहेत त्याच्यावरती ड्रोन्स अटॅक किंवा मिसाईल अटॅक केलेले होते. आणि त्यामुळे एक आणखीन मेसेज त्यांना असा द्यायचा होता की जर हे इंटेन्सिफाय आणखीन झालं तर आमच्याकडनं तेलांच्या खाणीवरती देखील अशा स्वरूपाचे मिसाईल अटॅक होऊ शकता, पहिला मुद्दा. आणि आता जसं खरे सरांनी ज्याचा रेफरन्स दिला तो म्हणजे स्टेट ऑफ हार्मुजचा. स्टेट ऑफ हार्मुजच्या बाबतीमध्ये त्याच्यावर जरी 3 देशांचा कंट्रोल असला तरी इराणचा कंट्रोल, विशेष करून नक्कीच. त्याच्यावरती जे ऑइल टँकर्स तिथनं पास होतात, ऑलमोस्ट लक्षात घ्या की हा जो अमेरिकेचे प्रामुख्याने मित्र देश जे 2 आहेत, दक्षिण कोरिया आहे, जपान आहे, आता हा जो मार्ग आहे हा प्रामुख्याने स्टेट ऑफ हार्मुज मधनं हे इंडियन ओशन मध्ये येतात, इंडियन ओशन मधनं बे ऑफ बेंगॉल मध्ये जातात, बे ऑफ बेंगॉल मधनं मलाक्का स्ट्रीटच्या माध्यमातून साऊथ चायना सी मध्ये जातात, साऊथ चायना सीच्या माध्यमातून स्टेट ऑफ तैवान मध्ये जातात आणि मग पॅसिफिक ओशन मध्ये चालले जातात. तर हा जो पूर्णपणे समुद्राचा मार्ग आहे त्याला काही, त्याच्यामध्ये 2 चोक पॉइंट्स आहेत. चोक पॉइंट्स म्हणजे ज्यांना तुम्ही जर आवडलं तर त्याच्यामुळे श्वास रोखून जाईल अशा स्वरूपाचे 2 चोक पॉइंट्स आहेत. एक आहे तो म्हणजे स्टेट ऑफ हार्मुज आणि दुसरा आहे स्टेट ऑफ तैवान. या 2 ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थितपणे हे जर सगळं अडवलं गेलं किंवा त्या ठिकाणी तुम्ही प्रेशर टाकलं तर स्वाभाविकपणे जी ऑइलची सप्लाय चेन आहे ही ऑइलची सप्लाय चेन पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते. आजही जवळपास 40% ऑइल सप्लाय जो आहे भारताला सुद्धा हा स्टेट ऑफ हार्मुज मधनं होतो. आता यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की हिजबुल्ला असेल किंवा हौती असेल येमेन मधली, यांनी अशा प्रकारची मास्टरी घेतली की त्यांच्याकडे असे मिसाईल्स आहेत आणि अशा प्रकारचे ड्रोन्स आहेत की जे ऑइल टँकर्सवरती अटॅक करतात. आणि त्यामुळे होणार असं आहे की येत्या काळामध्ये अशा स्वरूपाचे अटॅक झाले, तेलांच्या खाणीवरती जर अटॅक झाले तर एक गोष्ट होईल की जी आता जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल ही साधारणतः $60 ते $65 आहे, ती वाढून साधारणतः 75, जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं होतं तेव्हा ती $117 पर्यंत गेली होती प्रति बॅरल. तुम्ही विचार करा, साधारणतः $5 जरी तेलाची किंमत जागतिक नक्कीच सर, बाजारपेठेमध्ये जसं वाढली. तुम्ही म्हणताय तर याचे मोठे परिणाम संपूर्ण जगावर आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि त्या अनुषंगानं आता पुढे नेमकं काय घडतंय जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या परिस्थितीनुसार तुमच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेत राहू, या संदर्भातली माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू. खरे सर आणि देवळाणकर सर, खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आता थेट जाणार आहोत नागपूरमध्ये. नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी येते. नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये